राज्यामध्ये आता सर्वांनाच वेध लागले ते महापालिका निवडणुकीसाठी उद्या होणाऱ्या मतदानाचे आणि परवाच्या मतमोजणीचे। त्याआधीच मुंबईत वातावरण तापलंय। मतदान अवघ्या काही तासांवर आलेलं असताना निवडणूक आयोगाने ईव्हीएम मशीन सोबत पाडू हे मशीन वापरण्याचा निर्णय घेतलाय। पाडू अर्थात प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी 140 पाडूंची उपलब्धता करून देण्यात आली आहे आणि याच निर्णयावरनं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी तीव्र आक्षेप घेतला। निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर आक्षेप घेत त्यांनी ईव्हीएमला नवं मशीन जोडण्यासंदर्भात आधी का माहिती दिली नाही असा सवालही विचारलाय। हे कोटचं मशीन आहे, हे दिसतं कसं? यातनं काय होतं हे तुम्हाला साधी गोष्ट आहे। ईव्हीएमचं मशीन असतं, तिथे तुम्ही त्या बूथवरती लोकांना बोलवता, सर्व राजकीय पक्षाच्या लोकांना बोलवता, बटन दाबायला सांगता, त्याला सांगता की क्लिअर आहे, बरोबर की दाखवता की नाही, हे आतापर्यंतची प्रथा आहे। हे नवीन मशीन जे आलंय हे राजकीय पक्षांना दाखवावंसं पण नाही वाटलं। याच्यामधनं गडबड होणार नाही परत मतदानामध्ये, याची गॅरंटी कोणी घ्यायची? इतकी बेबंदशाही चालू आहे। आम्हाला आज असं वाटलं म्हणून आम्ही आज असं केलं। हे कुठची लोकशाही चालू आहे? ही कोणत्या निवडणुका सुरू आहे? ही गोष्ट विधानसभेला का नाही, ही गोष्ट लोकसभेला का नाही आली? या निवडणुकीला असं काय वाटलं की तो जुना नियम परत बाहेर काढावा? ईव्हीएम पण जुनी आहेत आणि हे जे काय नवीन मशीन आणतायत त्याच्यावरती त्यांचं असं म्हणणं आहे की ती ईव्हीएमची मशीन जुनी झाली म्हणून आम्ही त्याला एक युनिट लावतो, इमर्जन्सी वापरलं। जी काय मशीन्स आहेत ती आम्हाला कोणाला माहिती पण नाहीये, तुम्हालाही माहिती नाहीये, लोकांनाही माहिती नाहीये हे काय आहेत ती मशीन्स। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधताना पुन्हा एकदा निवडणूक आयोगासह राज्य सरकारला लक्ष्य केलंय। प्रचाराची मुदत संपल्यानंतरही उमेदवारांना घरोघरी जाऊन प्रचार करण्याची मुभा आयोगाने दिली आहे। हा नवा नियम पैसे वाटप करण्यासाठी आहे का असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केलाय। या सरकारला काय हवंय याच्यासाठी म्हणून निवडणूक आयोग जे काही काम करते याच्यामध्ये काल त्यांनी एक नवीन नोटिफिकेशन काढलं की आज मतदानाच्या आदल्या दिवशी तुम्ही 5 वाजेपर्यंत मतदारांना भेटू शकता। ही नवीन प्रथा, नवीन पद्धत कशी काय आली आणि कुठून आली ही काही कल्पना नाही आणि आजच कशी अचानक आली, जी विधानसभेला का नव्हती, जी लोकसभेला का नव्हती, जी अगोदरच्या कुठच्याही निवडणुकांना का नव्हती। मतदारांना जाऊन भेटू शकता पण पत्रकं वाटू शकत नाही, मग कदाचित पैसे वाटू शकता असं त्यांना म्हणायचं असेल। ही मुळात मुभा मिळाली का, दिली का आणि हा कायदा बदलला का? हे नव्याने या सगळ्या गोष्टी ज्या आणल्या जात आहेत ह्या कशासाठी आणल्या जात आहेत? तर हे पाडू मशीन नेमकं काय आहे जाणून घेऊया। प्रिंटिंग ॲक्सेलरी डिस्प्ले युनिट असं या मशीनचं पूर्ण नाव असल्यानं संक्षिप्त रूपात पाडू असं त्याचं नामकरण झालंय। M3A या वर्गात मोडणारं हे यंत्र आहे। भारत इलेक्ट्रिक लिमिटेड कंपनीकडून याची निर्मिती करण्यात आली आहे। बॅलेट युनिट जोडून मतमोजणी करताना अडथळा आला तर पाडूचा वापर होईल। ईव्हीएमच्या डिस्प्लेमध्ये बिघाड झाला आणि निकाल दिसण्यास अडचण आली तरच पाडूचा वापर होणार आहे। यंत्रातील डेटा वाचून कागदावर प्रिंटिंग करणारं हे मशीन आहे। अपवादात्मक परिस्थितीतच पाडूचा वापर होणार आहे। ईव्हीएमचा बॅकअप म्हणून पाडूकडे पाहिलं जात आहे। तर राज ठाकरेंच्या आक्षेपानंतर निवडणूक आयोगाने काय स्पष्टीकरण दिलंय तेही पाहूया। मतमोजणीवेळी काही तांत्रिक अडचण आली तर पाडूचा वापर करून निकाल बघण्याची सुविधा आहे। सरसकट पाडूचा वापर केला जाणार नाही असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलंय। अत्यंत अपवादात्मक स्थितीमध्येच त्याचा वापर होईल। मुंबई पालिकेसाठी 140 पाडू मशीन्स उपलब्ध करून दिली जाईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।